वैशाख अधिक मास पैरी निमित्ताने आता आणखी विशेष धम्मदेशनासाठी आणि दूरदूरून आलेल्या सर्व उपासकांचं धैर्यीन स्वागत. भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, कालच्या पवित्र दिवसापासून या महिन्यातला सर्वात पवित्र असा दिवस, या दिवशी सर्व चक्रवाळातील म्हणजे सूर्यमालिकेतील सर्व देव ब्रह्मा मनुष्य सगळे सत्व, हे सगळे सत्व आपलं नाम आणि रूप शुद्ध करण्यासाठी आणि पुण्य अर्जित करत करत निब्बाणाचा साक्षात्कार करण्यासाठी अहोरात्र या पवित्र दिवशी धम्माच्या कम्मठान घेऊन निब्बाणाच्या या प्रवासामध्ये अधिक पुण्याची निर्मिती करीत असतात. अशा या शुभ दिवशी आपण कालपासून अगदी जबाबदारीने, गंभीरतेने आणि प्रामाणिकता आपल्या नामरूपाविषयी आणि भगवंताच्या धम्माच्या आणि ती रत्नांच्या विषयी असणारी श्रद्धा, याची प्रामाणिकता सदैव जागरूकता करून आपण आजच्या या पावन दिवशी पुन्हा एकदा हे पुण्य अर्जित करण्यासाठी, निर्मित करण्यासाठी धम्माचं कम्मठान घेऊन आपले ह्या निब्बाणाचा प्रवास सुरू करीत आहोत. भगवान बुद्ध या बोधी वृक्षाखाली आसनस्थ झाले. त्या स्वरूपाचं आसन पण आपल्या इच्छेनुसार आपल्याला ज्या स्थितीत जास्त वेळ बसता येईल असं आसन ग्रहण करून पाठ, कंबर, मान सरळ करून डोळे मिटून पोटाचा वरचा भाग नासिकाच्या खाली या जीवित रूपावर आपली सती जागृत करून जे भगवंतांनी या जीवित रूपावर आपली सती जागृत करून जी सम्मा समाधी ग्रहण केली, धारण केली आणि समाहित झाले प्रसन्नतेने, तो धम्म आणि ह्या धम्माचं यथार्थपणे पटीपदा लाखो करोडो मानव, करोडो देवता, ब्रह्म, सगळे सत्व हे यथार्थपणे पटीपदा भगवंताचा धम्म धारण करून अनंत झाले, निब्बाणाचा साक्षात्कार केला.
तर त्या संघाचे आपण एक भाग होत आहोत. ही गंभीरता लक्षात घेऊन आपण धम्माचं कम्मठान ग्रहण करूया, धारण करूया. सभ्य दुःखाय निस्सरन् निब्बाण सच्चिकर्ण ठाय समर्थ विपसना कम्मठान देहि. भगवंतांनी ज्या पद्धतीने लोभ, दोष, मोह हे तीन मूळ हेतू पूर्णपणे नायनाट केले, ते शरण लोभ, दोष, मोह हे तीन मूळ हेतूच दुःखाचं कारण आहे आणि तेच दुःख निर्माण करतात आणि आपल्या जीवनात दुःख येते. ह्या दुःखाचं मुळापासून नायनाट केला हे शरण आपण ज्या नामरूपावर धारण करतो, तर ते रूप जे 28 भागामध्ये विभागलेलं आहे. या 28 भागातलं जे दृश्य स्वरूपातलं एक जीवित रूप आहे. हे जीवित रूप भौतिक स्वरूपातलं आपल्याला बघता येते. जे अदृश्य स्वरूपातले 10 रूप आहेत, त्या 10 रूपामधील की ज्याचं जशी हवा दिसत नाही, पण आपल्याला त्याची जाण होते, त्याची माहिती होते. तसं लौता, मधुता, कम्मनता हे 3 रूप ज्यामुळे आपल्याला जिवंत असण्याचा आपण जिवंत असण्याची जे आपण चालतो, बोलतो, फिरतो, उठतो, खातो, पितो, हा संपूर्ण आपला जीवनक्रम जो करता येतो ते नॉन व्हिजिबल अदृश्य स्वरूपाचे हे रूप हे जीवन आपल्याला जगत असताना ज्या चेतना आपल्या शरीरावरती सर्वप्रथम येतात ते स्पर्श आणि हा स्पर्श जो नॉन व्हिजिबल आपले रूप आहे, त्याला विन्यती रूप म्हणतात. तर काय विन्यती आणि वची विन्यती. तर ह्या काय विन्यती म्हणजेच आपली ही काया, ही रूप ज्याला आपण म्हणतो. तर हे काय विन्यती मुळे आपल्याला जिवंत असण्याचा साक्षात्कार करता येतो. आपण जिवंत आहे याचा आपल्याला भास होतो आणि आपलं संबंध, आयुष्य जे सुरू आहे ते वची विन्यती
की आपण कोणत्याही स्थितीत असेल तरी आपले विचार हे सुरूच असतात. तसा पहिला स्पर्श आपल्याला होतो ते कायविन्यती. ते कायविन्यती आपल्या लहुता या रूपाशी सर्वप्रथम समाहित होते. आपण भगवंतांना शरण गेलो आहोत आणि भगवंतांनी जे शरण घेतलेलं आहे, लोभ, दोष, मोह याचा नायनाट करण्याचं. तर आतापर्यंत आपलं हे संपूर्ण नामरूप ज्या लोभाच्या स्पर्शामुळे, जे आपलं शरीर, हे आपली काया, हे आपलं रूप, लोभ, दोष, मोहामुळे जे थोडंसं कठोर होतं आणि त्या कठोरतेमुळेच आपण लोभाकडे, दोषाकडे, मोहाकडे आपलं कम्म होत होतं. तर हे कम्म आपल्याला कायविन्यती आणि लहुता रूप. तर लहुता अशी आपल्याला पूर्ण जशी आपण मशागत करतो शेतीची, किंवा आपण एखादं ज्वारीची भाकरी करायची असेल, चपाती करायचं असेल, तर पीठ जसं लहू करतो, मधू करतो, तशी लहुता आपल्याला अलोभ, अदोष, अमोहसाठी आपल्या संपूर्ण कायेची आणि रूप नामखंडाची करण्यासाठी हे रहुता लूप, हे लहुता रूप आपण भगवंताच्या शरणदयेमुळे, जो आपल्याला अलोभ, अदोष, अमोहकडे घेऊन जायचा आहे, ते लहुता रूप आपण लहू करीत आहोत. ही गंभीरता लक्षात घेऊन आपलं सगळं लक्ष नासिकाच्या खाली, ओठाच्या वरच्या भागात ह्या जीवित रूपावर आपली सती स्थिर करीत अगदी नैसर्गिक स्वरूपात येणारा श्वास, जाणारा श्वास याचा फक्त अनुभव, आणि हा अनुभव कोणतीही प्रतिक्रिया न करता निरंतरतेने जसा आपला प्रवास आपण सुरू करतो, तसेही ह्या सृष्टीतील, निसर्गातील, प्रकृतीतील ती रत्नांची शरणतेची शुद्ध चेतना आपल्या नामरूपात, ज्या कायविन्यती रूप आणि लहुता रूपाच्या द्वारे अलोभ, अदोषकडे प्रयत्नपूर्वक निरंतरतेने आपण घेऊन जातो, तेव्हा आपली मृदुता म्हणजे क्षण प्रतिक्षण आपल्या हृदयाची
निर्मिती. ही निर्मिती आपण लहुता रूपाद्वारे अधिक मुलामय, की जे अधिक हृदय, मजबूत हृदय, क्रियाशील असणारं हृदय आपण निर्माण करीत आहोत. तर हे हृदय जे त्रिरत्नांचं भगवंतांनी निर्माण केलं. तर ते त्रिरत्नांच्या जीवित इंद्रियाची चेतना घेऊन आपण हे मूर्त रूप तर आपल्या हृदयाची आपण नव्याने निर्मिती करीत आहोत, की जे भगवंतानी आपल्या हृदयाची निर्मिती केली. तर आपल्यामध्ये असणाऱ्या ह्या मूर्त रूपाच्या द्वारे आपण आपल्या हृदयाची त्या त्रिरत्नांच्या जीवित इंद्रियाच्या चेतनेच्या द्वारे आपल्या मूर्त रूपाला जे सातत्यानं लोभामध्ये, दोषामध्ये, मोहामध्ये रममाण होणाऱ्या ह्या हृदयाला आपण सोडून देऊन हे नवीन हृदय मूर्त रूपाच्या साहाय्यानं आपलं हे हृदय आपण निर्मित करीत आहोत. याचं भान ठेवी आपली सती ही स्थापित करी. जेव्हा आपली सती स्थापित होत जाते आपल्या जीवित रूपाच्या धम्माच्या कमठणावर, तसे तसे ह्या त्रिरत्नांची आलेली चेतना आपल्या संपूर्ण कायममध्ये, नामखंडामध्ये संचारते. आणि ही संचारते ते आपल्या कम्मनता रूपाच्या द्वारे. तर लहुता मुदिता कम्मनता ही हृदयाद्वारे आपलेली आलेली चेतना जे त्रिरत्नांच्या जीवित इंद्रियाच्या द्वारे आपण निर्माण केलेल्या मूर्त रूपाच्या साहाय्याने आपल्या हृदयातली ही चेतना कम्मनता रूपाच्या द्वारे आपल्या मेंदूमध्ये अधिक जलदतेने घेऊन जाण्याचं कार्य हे कम्मनता रूप करीत आहे. याचं भान ठेवी आपलं सर्व लक्ष आपल्या जीवित रूपावरच्या सतीवर. ही सती आपण स्थिर केली, स्थापित केली, प्रतिष्ठापित केली, तर संपूर्ण डोक्यापासून पायापर्यंत, पायापासून डोक्यापर्यंतच्या सर्व कायमध्ये हे कम्मन्यता रूप रक्तवाहिनीच्या द्वारे नसांमध्ये सर्व क्षेत्रांमध्ये सूक्ष्म सूक्ष्म अवयवांमध्ये हे कम्मनता रूप जी त्रिरत्नांची आलेली चेतना, त्रिरत्नांच्या जीवित इंद्रियाच्या द्वारे आपण स्थापन केलेलं हृदय
जे आपल्या कोणत्याही जीवनातला कितीही अतिप्रसंग आला, तरी भगवंताचं हृदय हे स्थिर असते. त्याच्यावर कोणताही परिणाम होत नाही. असं हृदय मुदिता रूपाच्या द्वारे आपण आपल्यामध्ये क्षण प्रतिक्षण करीत आहोत. या जबाबदारीचं भान राखेल. ही निरंतरता आणि ती रत्नांच्या प्रती, त्यांच्या चेतनेच्या प्रती, त्यांच्या जीवित इंद्रियाच्या चेतनेच्या प्रती प्रामाणिक राहून सदैव सदैव जागरूकता. ही जागरूकता आपल्याला संपूर्ण कायेमध्ये, कायेतल्या सूक्ष्म अतिसूक्ष्म भागापर्यंत आपल्याला घेऊन जायचे आहे. आपला प्रवास हा शुद्ध स्वरूपाच्या हृदयापासून आपण सुरू करून आपल्या कायेमधील सर्व घटकांमध्ये तो आपल्याला स्थापित करायचा आहे. जशी परिमुख सती उपट्टा पेटवा करीत करीत आपलं कार्य अगदी सहजतेने पण निरंतरतेने निरंतरतेने आणि सदैव जागृत सती संप्रजानो. ही सती संप्रजानो जसे जसे आपल्या संपूर्ण कायेमध्ये, शरीरामध्ये जाईल, तसं तसं हे कम्मनता रूप शुद्ध स्वरूपाचं या युनिव्हर्सल वरून आलेली चेतना आणि आपल्या हृदयाची निर्मिती ती रत्नांच्या जीवित इंद्रियाच्या द्वारे आपल्या हृदयाच्या निर्मिती आणि ह्या हृदयाच्या निर्मितीतून शुद्ध झालेलं ही चेतना आपल्या मेंदूमध्ये, मेंदूच्या संपूर्ण क्षेत्रामध्ये आणि तिथून आपल्या सर्व शरीरामध्ये हे कम्मनता रूप सक्रिय करतो आहोत आणि ही सक्रियता आपल्याला सब कार्यपटी संवेदी आपल्या कायेतला कोणताही भाग आपण सोडलेला नाहीये. संपूर्ण कायेमध्ये पटी संवेदी पटीपदा आणि ही पटीपदा यथार्थ स्वरूपामध्ये आपण निर्मित केलेल्या आपल्या मधुता रूपाद्वारे, आपल्या नवीन हृदयाच्या द्वारे आपल्या मेंदू आणि मेंदूपासून सब कार्य पटी संवेदी यथार्थ स्वरूपात पटीपदा पटीपदा योग्य दिशेने क्षण प्रति क्षण हे संपूर्ण काया आणि कायेतल्या संपूर्ण भागाचं
जेव्हा आपण हे कार्य करतो, तेव्हा आपण अमृताचं सेवन करतो. हे भगवंतांनी सांगितलेलं आहे, की जेव्हा या स्वरूपाचं कार्य विन्नती वची विन्नती लहुता मधुता कम्मनता, की चांगलं हृदय आपल्याला निर्मित करण्यासाठी आपण लहुता रूपाची निर्मिती करीत करीत जे भगवंत आणि त्यांना अनुसरून जेवढेही देवलोक झाले, ब्रह्मलोक झाले, जेवढेही अनंत झाले, त्यांनी ज्या हृदयाची निर्मिती केली त्या मुदता रूपाची द्वारे आपण आपल्यामध्ये आपल्या हृदयाची निर्मिती करून ते स्वच्छ, शुद्ध, निर्मल, परिनिर्मळ झालेल्या हृदयाची चेतना कम्मनता रूपाच्या द्वारे आपण मेंदूमध्ये आणि मेंदूपासून सर्व आपल्या कायेमध्ये सभ्य कायपटी संवेदी पर्यंत आपण पसरवलेली आहे. आणि भगवंत म्हणतात, असं जेव्हा तुम्ही करतात, तेव्हा तुम्ही अमृताचं सेवन करतात. तर हे अमृत आपण डोक्यापासून पायापर्यंत आपली काय विन्नती रूप, वची विन्नती रूप, लहुता मुदता कम्मनता जीवित रूप आणि ह्या त्रिरत्नाच्या द्वारे स्थापित केलेलं आपलं हे हृदय आणि हृदयाच्या द्वारे जिथपर्यंत आपण संपूर्ण सद् कायपटी संवेदी तर संपूर्ण रूप आपण त्रिरत्नांचं धारण करतो आहोत. हे अमृताचं सेवन आपण करतो. तर जेव्हा आपण असं शुद्ध स्वरूपाची त्रिरत्नांची चेतना जीवित इंद्रियाची चेतनेच्या द्वारे आपलं हे कार्य सुरू असताना धम्माच्या कम्मठाणावरती ह्या युनिव्हर्सल मधल्या कितीही शक्ती असेल, या शक्ती आपल्या नामरूपापर्यंत का आपण जिथं धारण केलेलं ठिकाण आहे, स्थळ आहे, त्याच्या दरवाजापर्यंत सुद्धा यम असल, मार असेल, की अन्न कोणी आपला शत्रू असेल, कोणतेही सूक्ष्म जीव असतील, ते सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचत नाही. कारण देव ब्रह्मासहित सर्व शक्ती आपल्या आजूबाजूला ह्या आपल्या लहुता मधुता कम्मनता धम्माच्या कम्मठणाद्वारे आपलं रक्षण करतात आणि आपल्या शत्रूला 4 हात आपल्यापासून दूर ठेवतात. तर याची प्रतीती आपण पर्वतावरती भगवंतांच्या जवळ स्वतः हे चातुर्मारात देव येऊन जाताना ती सुत्त आहे.
की जेव्हा आपण ही काय अनुपासना करतो, तेव्हा कितीही सूक्ष्म, अतिसूक्ष्म जीव असेल, की मोठ्या स्वरूपातला नागराज असेल, की वाघ असेल, सिंह असेल, की कितीही विषारी असतील, ते आपल्याला त्रास देऊ शकत नाही याचं अभिवचन स्वतः भगवंतांना या चातुर्माराजिका देवांनी दिलेलं आहे. तर ह्या सगळ्या घटकांचे जे प्रमुख आहेत, जे देव म्हणून राजे आहेत, ते चातुर्माराज देव. तर हे देव सदैव आपल्या लक्षणासाठी कार्यान्वित असतात. हे भान लक्षात घेऊन अगदी गंभीरतेने पोटाच्या वरचा भाग, नासिकाच्या खाली ह्या जीवित रूपावर आपली सती वसंभय काय संखारो. असं कितीही सूक्ष्म स्वरूपाच्या आपल्या काळीची जी काही ऍक्टिव्हिटी होते आहे, त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीला आपण बघत आणि जे लोभ, दोष, मोहासाठीची जी ऍक्टिव्हिटी होती, ही सगळी ऍक्टिव्हिटी थांबवून आपली काया आपण शांत करतो. आणि ही शांत झालेली काया मग भगवंताच्या अमृताचं सेवन करण्यासाठी केसा, लोमा, नखा, दंता, त्वचो, केस, डोक्यावरचे केस आणि डोक्याच्या व्यतिरिक्त आपल्या कायेवर असणारे जे काही केस आहेत, ते लोमा. तर याच्यावरती जी आपली आसक्ती आहे, लोभ आपण किंवा ते पांढरे झाले, खराब झाले, त्याविषयीची अप्रियता, तिरस्कार, निराशा हे सोडून देऊन, कारण हे सातत्यानं आपण हृदयाची निर्मिती करीत, मेंदूची निर्मिती करीत, जे काही अयोग्यता आहे, ही अयोग्यता आपण फेकून देत आहोत. ही अशुद्धता आपण विसर्जित करीत आहोत. या दृष्टिकोनातून केसा, लोमा, दंता, नखा, त्वचो ही आपली त्वचा, जी अशुद्धता तिने आतापर्यंत ह्या सृष्टीतील प्रदूषणकारी घटक घेऊन जे केलेली आहे, ती अशुद्ध काया सोडून आपण शुद्ध स्वरूपाचं या हृदयाच्या निर्मितीपासूनच्या सगळ्या अवयवांची, जीवित इंद्रियाची जी चेतना आहे, ती रत्नांच्या त्याद्वारे आपली त्वचा सुद्धा आपण शुद्ध करीत आहोत, परिशुद्ध करीत आहोत. केसा, लोमा, नखा, दंता, त्वचो मसंघाम नारू अट्ठी अट्टिमिंज वक्कम. की आपलं जिथं जिथं मांस आहे,
जिथं जिथं आपल्या हड्डीला लागून जे मांस आहे, नाहरू, ही हत्ती, ही अस्थी, अस्थिबिंज, की ज्या हड्डीच्या द्वारे आपल्याला शक्ती निर्माण होते. आपलं संपूर्ण स्ट्रक्चर, जसं इमारतीचे स्ट्रक्चर लोखंडावरती, तसंच हे संपूर्ण स्ट्रक्चर अस्थिबिंज, वक्कम, आपली किडनी, हे संपूर्ण घटक आपण नव्याने निर्मित करीत आहोत. आणि ह्या निर्मितीसाठी जे जे पृथ्वी तलावर जिवंत असण्याची एनर्जी प्लस हे नवीन संपूर्ण काया, संपूर्ण घटक आपले नव्याने स्थापन करण्यासाठी ची जी लागणारी ऊर्जा आहे, ती आपण धम्माच्या कम्मठाणावरून सती संप जाणो निरंतरतेने जेवढ्या मोठ्या कालावधीसाठी आपली ही सती आपण सातत्यानं जागृत करू. तसं तसं आपले संपूर्ण हृदयापासूनचे या संपूर्ण अवयवांची आपण निर्मिती करतो आहोत. आणि जे अशुद्ध आहे ते आपण फेकून देत आहोत. त्याच्यामध्ये आपला लोभ किंवा अप्रियता जी आपल्याला वाटते, केस पांढरे झाले, खराब झाले, आपली त्वचा काळपट झाली, चांगली दिसत नाही. ही संपूर्ण दृश्य स्वरूपाचे सगळे अवयव आपण नव्याने करीत आहोत आणि अशुद्ध झालेलं आपण फेकून देत आहोत. त्याला विसर्जित करीत आहोत. हे गांभीर्य लक्षात घेऊन आपली सती धम्माच्या कम्मठाणावरून हृदयं एकं किलोमुखं पिहिकं पप्पासं, ते मुदूत रूपाला आपण अधिक बलशाली, अधिक मजबूत, अधिक कार्यान्वित करीत आहोत. आणि क्षण प्रतिक्षण या त्रिरत्नांच्या जीवित इंद्रियाचे चेतनेद्वारे हे मुदूत रूप आपण अधिक भक्कम करतो आहोत, की कितीही मोठ्या स्वरूपातलं आपल्यावर अटॅक आला, तर तो आधी लीलताने, आधी सहजतेने त्याचं कार्य सुरू होईल. तसं ही मुदुता, असं हे हृदय यकं यकृत किलोमकं पिहिकं, आपल्या हृदयाच्या आजूबाजूला असणाऱ्या ज्या सूक्ष्म पडदा आहे,
की आपल्या मधुत्या रूपाच्या द्वारे आपलं हृदयाची जी निर्मिती होते आहे आणि जी अशुद्ध स्वरूपाची चेतना आपल्या मेंदूपर्यंत घेऊन जाण्यासाठी किलोमकं पिहिकं फप्पासं आपले स्पंद, आपले फेफडे आपण अधिक मजबूत करीत आहोत. आणि ही जर आपण यथार्थ स्वरूपाने, अगदी प्रामाणिकपणे, गंभीरतेने केलं, तर किती मोठ्या स्वरूपाच्या आपल्यावरती अटॅक आला, हृदयावर आला, तर तो आपण त्या नवीन स्वरूपाच्या द्वारे आपल्या हृदयाची निर्मिती करून हृदयं एकं किलोमकं पिहिकं पप्पासं तेवढी शक्ती ती रत्नांची, जीवित इंद्रियाची चेतना आणि सातत्याची असणारी चेतना आणि आपण अगदी प्रामाणिकपणे आणि गंभीरतेने जर हे धम्माच्या कम्मठाणावरून केलं, तर आपल्या रक्षणासाठी हे चातुर्माराजिक देव आणि जो देवाचा देव सक्क जो इंद्र आहे, तर हा इंद्र दुसरा तिसरा कोणी नसून भगवंताच्या पंचशिलाचं ज्याने पती वेरमणी पतिवीरती वेरमणी आणि वीरती ज्याने केलं आपल्या संबंध जीवनामध्ये आणि ही काया सोडली, जी काया सोडून त्याने जे आताचं रूप आहे सध्याचं, ते देवाचा देव इंद्र शक्य आहे. तर तो भगवंताचा एक उपासक आहे. ह्या उपासकाची ड्युटी आहे, त्याचं कार्य आहे, की भगवंताच्या धम्माच्या कम्मठाणावरती शरण ज्याने घेतलेलं आहे, त्याची रक्षा तो सदैव करीत असतो. आपलं हृदय आणि हृदयाच्या आजूबाजूचे सगळे घटक आपण नव्याने निर्मिती करतो आहे. तर यासाठी कोणतीही सूक्ष्म, अतिसूक्ष्म किंवा यम-मार किंवा आपले प्रतिकूल असणाऱ्या शक्ती अगदी आपल्या दरवाजाच्या बाहेर हे चातुर्मार्यात देव आणि देवाचा देव इंद्र सत्य हा करीत असतो. ही गंभीरता लक्षात घेऊन आपलं कार्य अधिक जोमानं, प्रामाणिकपणे, जागृततेने, सती संप जाणवमध्ये करीत करीत आपण अंत अंत गुण उदरीय करी सं मुत्यलुंग लहान आतडे असत, मोठे आतडे असत, आपलं पोट असेल आणि जे काही आपण अशुद्धता आपल्यामध्ये आहे, ही अशुद्धता विष्ठेच्या द्वारे तरी सण फेकून देणार आहोत. त्याचं विसर्जन आपण स्वतः करणार आहोत. आणि मृत्यूलिंग की जे हृदय मेंदू, हा मेंदू सुद्धा आपण नव्याने विकसित करीत आहोत. तर केसा, लोमा, नखा, दंताळ, नखा, तचो, मसम, नाहरू, अट्टी, अट्टिनिंज, वक्रम, हृदयंगेकं, किलोमकं, फप्पा, पिहिकं, फप्पासं, अंत अंत गुण उदरीय करी सं मत्यलिंग
हृदयापासून आपल्या मेंदूपर्यंत हे जेवढे घटक आपण बघितले, हे सगळे पृथ्वी धातू आहे. आणि या पृथ्वी धातूच्या द्वारे आपण आपले हे नव्याने सगळे अवयव या पृथ्वी धातूच्या गुणधर्मानुसार आपल्यामध्ये स्थापित केले. आणि पृथ्वी धातूचा गुणधर्म आहे सगळ्यांना बरोबर घेऊन जायचा, सगळ्यांना आधार द्यायचा. जसं आपण झाड बघतो, तर झाडाचा आधार हा पृथ्वी असतो. तर आपल्या संपूर्ण जीवनाचा आधार या त्रिरत्नांच्या शरणच्या चेतना आणि जीवित इंद्रियाचा हा आधार आपण आपल्यामध्ये निर्मित करीत आहोत. आणि आपल्या ह्या सगळ्या कार्याच्या प्रक्रियेला चातुर्मारा देव आणि देवाचा देव सत्य हा आपलं रक्षण करतो, आपल्याला उत्तेजन देतो, आपल्याला मदत करतो, सहाय्य करतो, बल देतो. म्हणून कोणतीही शक्ती आपल्यापर्यंत येऊ शकत नाही. आणि हेच आपण अमृताचं कार्य करीत आहोत. अमृताची निर्मिती आपण करतो, अमृताचं धारण करतो. आणि हे अमृताचं धारण आपल्या सगळ्या अवयवांमध्ये आपण करीत आहोत. ही गंभीरता आपल्यामध्ये निर्माण करीत अगदी प्रामाणिकपणे आपल्या स्वतःवरती, आपल्या रूपखंडावरती, आपल्या नामखंडावरती आणि भगवंत, धम्म, संघ या त्रिरत्नांच्या विषयीची प्रामाणिकता आपण केलं, तर आपलं सगळं हृदय मेंदूपासून एकम किलोमकम वक्कम अगदी किडनी असेल, यकृत असेल, हृदय असेल, पप्पासन असेल, आपलं पोट असेल, आतडे असेल, या सगळ्यांचं मेंदू या पृथ्वी गुणांच्या द्वारे आपण आपल्यामध्ये शुद्धता करून अमृताचं सेवन संपूर्ण घटकांमध्ये करीत आहे. अगदी निरंतरतेने मोठ्या कालावधीसाठी आपलं हे कार्य आपण अविरतपणे जेव्हा सुरू करतो, हेच अमृताचं सेवन आपल्या संपूर्ण नामरूपामध्ये स्थापित होते, प्रतिष्ठापित होते. परिमोक सती उपट्वा पेट्वा करीत करीत सब कायपटी संवेदी प्रसंभय काय संखार आपल्या संपूर्ण शरीरामध्ये आपण अमृताचं धारण केलेलं आहे. आपलं सगळी शरीर हे अमृताने ओतप्रोत भरलेलं आहे. आपला वेळ होत आलेला आहे. तर ही कायानुपसना आपण पृथ्वी धातूपर्यंत ठेवून पुढच्या सत्रामध्ये ती पुढे एक्सटेंड करूया. आणि ह्याच अमृताचं सेवन करीत करीत आपला हा निब्बाणाचा प्रवास सुरूच आहे. आपल्या सभोवताली जसं सुईच्या टोकावरती बसतील एवढे
हजारो लाखो देवता असं सूक्ष्म रूप धारण करून आपल्या आजूबाजूला सदैव आपल्या सोबतीला असतात याचं भान ठेवून आपल्या धम्माच्या कम्मठाणाची सती आपण निरंतरतेने ठेवलं तर हे संपूर्ण देवाचा देव इंद्र शक्त आपल्या रक्षणासाठी तत्पर असतो. हे गांभीर्य लक्षात घेऊन आपलं कार्य प्रामाणिकपणे सदैव जागृततेने सती संप जाणो करीत आपलं हृदय, आपला मेंदू, आपली किडनी, आपलं यकृत आपण सगळं काही नव्याने निर्मित केलेलं आहे आणि ह्या निर्मित करून आपला निब्बाणाचा प्रवास आपण अधिक जलद गतीने, अधिक सुरक्षितपणे करीत आहोत आणि आपलं परिपूर्ण निब्बाण प्रज्ञाविमुक्तीचं निब्बाण अगदी समीप आहे. भवतु सब्बमंगलं भवतु सब्बमंगलं भवतु सब्बमंगलम्. साध 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 रूपांचे जे प्रकार आहेत सर, त्याच्यामधील काय लहुता, काय मृदुता, काय कम्यनता याची अनुभूती ही किंवा काय कायला जाणवणं, काय वची किंवा वाचेची असणारी जी संवेदना आहे जाणवणारी, या सूक्ष्मता कम्मठाणाच्या स्मृतिमान राहून त्या भावित करण्याच्या अनुषंगाने असणारा सब्बक पटिकाय संवेदी असणारा प्रवास जो आहे तो करणं हा तशा अत्युच्च अमृत सेवनाच्या असणाऱ्या कायानुपश्यनेच्या प्रवासाचा भाग असू शकतो का, किंवा याच्यामध्ये आणखी काही ऍड करता येईल का, या संदर्भामध्ये सर्व उपासकांच्या साठी म्हणून मी आपल्याला हा प्रश्न विचारतो. आदरणीय मनोहर सर. छान सर. 28 रूपांमधले जे नॉन व्हिजिबल, जे दिसत नाही परंतु आपलं जीवन आपण जगतो त्याचा सहभाग असणारं जे अदृश्य स्वरूपाचे रूप आहेत, जी विन्नती रूप की ज्याची मुळे आपल्या कायेला आपण जाणवू शकतो कायेच्या द्वारे. ती काय विन्नती आणि वची विन्नती हे रूप आहे आपल्या 28 रूपांमधले. परंतु हे सातत्यानं लोभासाठी आणि दोषासाठी कार्यान्वित असतात. तसंच लहुता, मधुता, कम्मनता. तर हे पण लोभ आणि दोषामुळे कमजोर होतात. आपलं जे हृदयाची निर्मिती आपण करतो आणि त्या निर्मितीपासूनच संपूर्ण आपल्या शरीराला जी ऊर्जा जाते, जी एनर्जी जाते, ज्याच्याद्वारे आपण कार्य करू शकतो, आपलं जीवन जगू शकतो. तर लहुता, मधुता, कम्मनता ह्या रूपा. तर हे रूप आपल्याला अधिक मजबूत आणि आपलं संपूर्ण काया निरोगी करण्यासाठी आपण
ह्या कायानुपशनाची धम्माच्या कम्मठाणावरून जेव्हा साधना करतो, तेव्हा हे अशुद्ध झालेली काया, हे अवयव आपण हळूहळू जितक्या मोठ्या कालावधीपर्यंत आपण आपली निरंतरता आणि अखंडता, ते कुठं ब्रेक न होता संपूर्ण कायेमध्ये करतो, तेव्हा कायपती संवेदी आपल्याला प्राप्त होते. तर ही अखंडता जर आपण केली तर आपल्या संपूर्ण कायेची शुद्धता होते आणि ही शुद्धता आपण केसा, लोमा, नखा, दंता नुसतं रिसायटेशन न करता प्रत्येक अवयवांच्या प्रतिकूलतेचं, त्या अवयवाच्या गुणधर्माचं धम्माच्या कम्मठाणावरून जर दर्शन, हे दर्शन जेव्हा आपण करतो तेव्हा या दर्शनामध्ये जसं डोळ्याला एखादी प्रतिमा दिसते, तर ती प्रतिमा आपण जाणवू शकतो. हे झाड आहे, फूल आहे, मोबाईल आहे, टीव्ही आहे. तर हे दर्शन जेव्हा होते तेव्हा ती रत्नांची चेतना आणि ती रत्नांच्या जीवित इंद्रियाची चेतना त्या अवयवांपर्यंत जाऊन ते शुद्ध होता, परिशुद्ध होता आणि तेच अमृताचं सेवन आपलं होते. तर ही मूळ प्रक्रिया आपल्याला केली तर आपण अमृताचं सेवन ह्याच यथार्थपणे अगदी पटी-पदा योग्य दिशेने आपल्यामध्ये हे अमृताचं सेवन आपण करतो. तर अमृत असल्यामुळे कितीही प्रकारचं आघात आलं तरी आपलं हृदय हे बलशाली असते आणि ते अगदी नियमित स्वरूपात आपलं कार्य करते आणि हृदय जर आपलं व्यवस्थितरित्या कार्य करीत असेल तर आपला मेंदू अगदी सही सलामत असतो आणि मग संपूर्ण आपली हे शरीर सुदृढ असते, निरोगी असते. हां साध सर. साध साध खूप सुंदर. या ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्तानं पूर्वार्ध आणि उत्तरार्ध श्रद्धा इंद्रिय बलवंत करण्यासाठी आणि प्रज्ञेकडे प्रवास करण्यासाठी, प्रज्ञेला बलवंत करण्यासाठी आपण खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. आणि जे पुण्य संवर्धनानं ते छोट्याशा जागेमध्ये असंख्य देवता जे आहेत त्या आपल्या भोवताली येतात, जिथे सूक्ष्म रूप त्यांचं असतं आणि ते बलवंत करण्यासाठी, संरक्षणासाठी आणि चांगल्या पद्धतीनं प्रवास करण्यासाठी खूप महत्वाचं असतं. त्यामुळे अतिशय श्रद्धेनं, वैज्ञानिक दृष्टिकोनातनं, वैज्ञानिक श्रद्धेनं आणि वैज्ञानिक अध्यात्माच्या असणाऱ्या प्रवासानं बुद्ध धम्म आणि संघाला अनुसरून शरणागतता पत्करून आपण जो प्रवास करतो पटिवेदनाचा, तो कायेला आणि चित्ताला शुद्ध आणि परिशुद्ध करणारा, अमृताचं सेवन करणारा, अशा पद्धतीचा तो निब्बाण मार्गाचा आणि निब्बाण फलस्थ होणारा आहे. त्याच्यानं बलवंत होताना आपण जे काही बल प्राप्त केलेले, पुण्यबल साध्य केलेलं आहे, ते मोकळ्या मनानं, शुद्ध चित्तानं या सबंध ब्रह्मांडातील सत्वांना आपण
वितरित करूयात, पुण्य वितरण करूयात. हृदयाशी हात जोडा, पूर्वेकडे तोंड करून बसा किंवा बुद्ध मूर्ती समोर. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं संपूर्ण ब्रह्मांडातील सर्व सत्व दुःखमुक्त होत, आसक्तीमुक्त होत, द्वेषमुक्त होत, मोहमुक्त होत, सर्वांची हृदय शुद्धतेनं भरून जावोत, सर्वांना शुद्धतेचं अमृतपान करता येऊ. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं भलं हो, सर्वांना धम्ममार्ग मिळो, सर्वांची धम्ममार्गामध्ये प्रगती हो, सर्व सत्व परियत्तीच्या अनुषंगानं जिज्ञासू होत राहोत, परियत्तीच्या अनुषंगानं धम्म श्रवण करीत राहोत आणि आपली पटिपत्ती पुष्ट होत राहो. आचरणात येणारी ही पटिपत्ती पटिवेधनासाठी लाभदायी हो आणि निब्बाणाचं फल अमृता समान चाखता येवो. सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं भलं हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं मला निब्बाण मार्ग स्पष्टपणानं दिसू देत. श्रोतापन्न मार्ग, सकदागामी मार्ग, अनागामी मार्ग आणि अर्हंत मार्गाने मला प्रवास करता येऊ देत. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं मला फलस्थ होता येऊ देत. श्रोतापन्न फल, सकदागामी फल, अनागामी फल आणि अर्हंत फल प्राप्त होऊन मुक्त होता येऊ देत. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या माता पित्यांचं कल्याण हो, त्यांचं मंगल हो, त्यांचं भलं हो, ते दुःखमुक्त हो, त्यांना धम्म मार्ग मिळू देत. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या बंधू भगिनींचं आणि मित्रमंडळींचं भलं हो, त्यांचं कल्याण हो, त्यांचं मंगल हो, त्यांना धम्ममार्ग मिळू दे. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझ्या कल्याण मित्राचं मंगल हो, माझ्या गुरुचं भलं हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं माझी नोकरी व्यवसायात वृद्धी हो, प्रचंड धनसंपत्ती मला प्राप्त हो आणि त्या धनसंपत्तीचा उपयोग मला धम्म मार्गासाठी करता येऊ दे. अडले नाडलेल्यांसाठी, पिडलेल्यांसाठी, शोषितांसाठी, दुःखितांसाठी माझ्या धनसंपत्तीचा उपयोग हो. दुःखितांचे अश्रू पुसण्यासाठी माझा उपयोग हो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो. त्या कल्याणानं आणि त्या आनंदानं माझं चित्त प्रसन्नतेनं भरून जाओ. समाधानाच्या उर्मी निर्माण होत राहो. आनंदाची डोही, आनंद तरंग निर्माण होत राहो. उपेक्षा भावनेनं समाधान अनुभवता येऊ. माझ्या अष्टशिलाच्या पुण्यबळानं सर्वांना धम्ममार्ग मिळो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं भलं हो, खूप कल्याण हो, खूप मंगल हो, खूप भलं हो, खूप मंगल हो, खूप भलं हो, खूप मंगल हो, खूप भलं हो, खूप मंगल. भवतु
सहा, सहा. बनते जे आज जॉईन आहेत वंदा मी बनते. साधू साधू साधू. सर्वजण पूर्वेकडे तोंड करून बसा किंवा बुद्धमूर्ती समोर. अर्हं सम्मा समृद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादे. वक्तातो भगवता धम्मं श्रीपतिपन्नो भगवतो सायति संघो संघं लोकासवन्दानि भन्ते भारतेन कृतं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते. द्वितीयं लोकासवन्दानि भन्ते भारतेन कृतं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते. तृतीयं लोकासवन्दानि भन्ते भारतेन कृतं सर्वम् अपराधं क्षमतु मे भन्ते. उपास अहं भन्ते तीसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं मे भन्ते. द्वितीयं उपास अहं भन्ते तीसरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं मे भन्ते. तृतीयं उपास अहं भन्ते त्रिशरणेन सद्धिं पंचशीलं धम्मं याचामि अनुगं कृत्वा शीलं मे भन्ते. यमहं वदामि तं वदेथ. ॐ भन्ते नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. 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 बुद्धं शरणं गच्छामि. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि.
द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि तृतीयम्पि सङ्घं शरणं गच्छामि शरणागमनं सम्पूर्णम् भन्ते पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नादाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचार वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादट्ठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि तिसरणेन सद्धिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वा अपमादेन सम्पादेत भन्ते साधु 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 अहं बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदम् अहं वन्दामि सर्वदम् अहं वन्दामि सर्वदम् Bante, please give us the blessing, आशीर्वाद दाता. सभ्येत्यो विभज्यन्तु सर्वरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायोस्खीदीर्घायुखो भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वधर्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सर्वमङ्गलं रक्षन्तु सर्वदेवता सर्वसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते अभिवादनशीलिस् नित्यं वर्धापचायिनो यद्धारो धम्मा वर्धन्ति आयुर्वर्णोस्खम्बरन् आयुरारोग्य संपत्ति शब्द संपत्तिमेव च अतो निब्बान संपत्ति हिमिनाते समिच्छतो साधु 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 वंदे वंदे नमो रत्नत्राय नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय किरो मंगल वंदामी बनते जी साधु साधु जय वंदना भीम सर. नमो वंदे नमस्कार.